नमस्कार मंडळी. तर आपलं आयुष्य पण ह्या सूर्यासारखं असलं पाहिजे. जिथे जाईन तिथं फक्त उजेडच उजेड, प्रकाशच प्रकाश. तर आजचा ब्लॉग सुरू करूयात आपण महिलांच्या सर्वात आवडत्या ठिकाणावरून म्हणजेच स्वयंपाकघरातून. तर आज मी बनवत आहे दही आचारी मिरची. तर त्यासाठी सर्वप्रथम आपण घ्यायचे धने, जिरे, राई म्हणजेच मोहरी आणि बडीशेप सम प्रमाणामध्ये घ्यायची आहे. खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची. ती थंड झाल्याच्या नंतर पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये आबडधोबड अशी वाटून घ्यायची. जास्त बारीक नाही वाटायची. टेस्ट चांगली येते आणि थंड झाल्याच्या नंतरच वाटायची म्हणजे काळपटपणा येत नाही. त्यानंतर आता आपण जाड सालीची मिरची घ्यायची आहे. ती धुवून स्वच्छ करून घ्यायची आहे. पाणी नाही ठेवायचं. त्याच्यानंतर त्याचे असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. जास्त मोठे नाही करायचे, लहानच करायचे. त्याच्यानंतर लसूण घ्यायचा आहे, तो जरा टेचून घ्यायचा जेणेकरून त्याच्यातला फ्लेवर बाहेर आला पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपण जे मिक्सर केलं होतं ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर मीठ, हळद आणि एक पूर्ण लिंबू टाकायचा आहे. चव खूप छान लागते, लिंबाने आंबटपणा येतो. आता आपण करूया तडक्याची तयारी. त्यासाठी सर्वप्रथम आपण घ्यायचं आहे तेल. त्याच्यामध्ये लसूण, हिंग आणि मिरची टाकून तडका मारून घ्यायचा आहे आणि हाच सर्व तडका आपण मिरचीमध्ये टाकायचा आहे. मिरचीमध्ये टाकल्याच्या नंतर ती मिरची थंड झाल्याच्या नंतरच त्यामध्ये दही टाकायचे. दही टाकल्याच्या नंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स व्यवस्थित करायचं. सगळ्या मिरचीला सगळा फ्लेवर आला पाहिजे. आता आपली तयार आहे दही आचारी मिरची. तर ही मिरची आपण 8 दिवस ठेवू शकतो. तर भाकरी संग खूप छान लागते. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.